दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून तसेच लोकनेते आनंद दिघे साहेब यांनाही अभिवादन करून तसेच आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आमदार निलेशजी राणे साहेब, त्याचप्रमाणे आपले जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे सावंतवाडीतून खास आपल्या पक्षाचं अगदी जोरात काम करणारे संजीव परब साहेब, त्याचप्रमाणे आनंद शिरवलकर साहेब आणि तालुका प्रमुख तुळसकर, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र हो. खरं तर आज आपल्या माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज आम्ही बरेच उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यापैकी आज हा आहे शिवकार्य सदस्य नोंदणीचा. खरं तर साहेब आमदार साहेब, आम्हाला असं वाटत नाही की ह्या कार्यासाठी आम्हाला फार काही मेहनत घ्यावी लागणार अशी, कारण जेव्हा आपण शिवसेना पक्ष जेव्हा आपण इथे स्थापन केला, म्हणजे जेव्हा शिवसेना पक्षात आम्ही नवीन जेव्हा काही मतदार किंवा सदस्य घेतले तर तेव्हा आम्ही बांधणीच करताना अशी केलेली आहे की शिवसेना तालुका प्रमुखच्या नंतर विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, त्याच्यानंतर शाखा प्रमुख, बूथ प्रमुख आणि प्रत्येक बूथवर 10-10 शिवदूत नेमलेले आहेत आणि त्या प्रत्येक सदस्याने आपल्या परीने जर 200-300 तरी सहज अगदी मतदार असे सदस्य नोंदणी करायला हरकत नाही. आणि मी तर आशा करते की आमच्या महिला भगिनींकडून हे कार्य तर जोमाने होणार आणि होत आहे, कारण ह्याच्यापूर्वीच आपण मालवणमधून सुरुवात केलेली आहे आणि कुडाळमध्ये पण चांगल्यापैकी होत आहे आणि जास्त काही त्रास न घेता, मेहनत न घेता आपल्या खाली जे जे पदाधिकारी आपण नेमलेले आहेत तर त्यांना हे काम करायला सांगितलं तर सहज शिवदूत सुद्धा सहज 10-10 तरी मेंबर किंवा 10-10 तरी ही कार्ड भरून जाणार आहेत. हे सगळं करण्याचं एकच उद्देश आहे की आपला शिवसेना पक्ष वाढवणं आणि प्रत्येक जण आपल्या पक्षाचं कार्यरत आहे, आपल्या पक्षाचं काम करत आहे, तर हे सर्वांसमोर आणणं आणि प्रगती करणं. नुसतं पक्ष वाढवणं नाही तर पक्षाप्रती असलेलं आपलं प्रेम, निष्ठा आणि आपली जिद्द ह्याच्या जोरावर येणाऱ्या आगामी निवडणुका सुद्धा आपण सहज जिंकून जाणं हे एकमेव त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. तर ह्या कार्याच्या पुढचं आता याच्या पुढे जे काही बोलत असतील तर आपल्या मान्यवर उपस्थित आहे तर ते बोलतील. मी इथेच थांबते. तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य, आरोग्य लाभो ही प्रार्थना करते. त्याचबरोबर आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनाही आज वाढदिवस असल्याने त्यांनाही उदंड आयुष्य लाभो ही आपल्या समस्त महिला वर्गांकडून प्रार्थना करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.